नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एक म्हैस पालन याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। म्हणजे जर तुम्हाला एक म्हैस पाळायची असेल तर तिचा खर्च किती येईल, तिला भांडवल किती लागेल, तिच्यापासून आपला उत्पन्न किती भेटेल किंवा दूध किती भेटेल, त्यानंतर ती किती चारा खाईल, चाऱ्याचा खर्च किती येईल आणि या ठिकाणी असं संपूर्ण नियोजन आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की बरेच लोक व्हिडिओ पुढे घेऊन बघतात किंवा अर्धवट व्हिडिओ बघून निघून जातात। जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल, तुम्हाला खरोखर या ठिकाणी माहिती घ्यायची असेल तर प्लीज प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सर्व हिशोब किंवा सर्व माहिती या ठिकाणी भेटून जाईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा व्हिडिओ हेडफोन लावून नक्की बघा, कारण की व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्याकडे या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या, तेव्हाच तुम्हाला हा सर्व हिशोब या ठिकाणी समजेल। आणि बघा, खूप महत्त्वाचं म्हणजे की आपण या ठिकाणी दररोज म्हैस पालन असेल, शेळी पालन असेल, कोंबडी पालन असेल किंवा मग शेती संबंधित तर सर्व व्यवसाय असेल, एच-एफ गाय असेल, अशी संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत असतो। आणि येणाऱ्या काळात देखील आपण सरकारच्या विविध योजना असेल किंवा जी काही नवीन स्कीम असेल, अशा संपूर्ण माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं आहे, लगेच आत्ताच्या आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे। खाली सबस्क्राईब नावाचं बटन असेल, त्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्या शेजारील घंट्यावरती म्हणजे बेल आयकॉनला या ठिकाणी प्रेस करायचं आहे, दाबायचं त्या घंट्याला। म्हणजे काय होईल, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केलं तर येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण खूप मेहनतीने फक्त तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवत असतो, तर व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। तर प्लीज प्रत्येकाने लगेचच्या लगेच व्हिडिओला या ठिकाणी लाईक करून टाका आणि या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता जर तुम्हाला एक म्हैस पाळायची असेल तर तुम्हाला साहजिकच तुमच्याकडं एक म्हैस किंवा तुम्हाला एक म्हैस आणावी लागेल। आता एक म्हैस जर तुम्ही आणायला गेलात तर तुम्हाला 50,000ला पण भेटेल आणि तुम्हाला 1,00,000ला पण भेटेल। पण जर तुम्हाला खरोखर दुग्ध व्यवसाय करायचा असेल किंवा तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं दूध त्या म्हशीपासून पाहिजे असेल तर तुम्हाला चांगल्या दर्जाची एकदम या ठिकाणी आपण म्हणतो खानदानी म्हैस, या ठिकाणी खानदानी म्हैस, चांगल्या दर्जाची म्हैस तुम्हाला या ठिकाणी पाहिजे। आणि जर चांगल्या पद्धतीची म्हैस आपण आणायला गेलात तर तुम्हाला 80-90 1,00,000पर्यंत ही भेटून जाईल। त्यामुळे आपण म्हशीची किंमत 1,00,000 रुपये पकडली आहे आणि 1,00,000 म्हैस म्हटल्यावरती आपल्याला सरासरी आपण 15 लिटर दूध देणारी म्हैस 1,00,000मध्ये येईल असं गृहीत धरलेलं आहे। या ठिकाणी 1,00,000त येणारी म्हैस जास्त पण दूध देऊ शकते, बरोबर। आता दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा, आता जर आपण 1,00,000ची म्हैस आणली आहे आणि ती 1,00,000ची म्हैस आहे, तर तिला आपल्याला ठेवायसाठी किंवा सांभाळायसाठी गोठा हवा असेल तर साहजिकच जे लोक दुग्ध व्यवसाय करतात किंवा म्हैस पालन करायचं स्वप्न बघतायत तर त्यांच्याकडं ऑलरेडी या ठिकाणी एखादी पडवी असेल किंवा गोठा असेल किंवा त्यांची एखादी रूम रिकामी असेल, त्यामुळे ती म्हैस सहजपणे ॲडजस्ट होऊन जाईल। आणि ज्या लोकांकडे नसेल त्या लोकांनी या ठिकाणी 10 फुटाचे पत्रे भेटतात 500-600 रुपयामध्ये, तसे तुम्ही तीन पत्रे जरी आणले आणि 3-4 हजारला जाळीचा बंडल भेटतो, तर त्या जाळीचं तुम्ही या ठिकाणी कंपाऊंड जरी केलं किंवा तुम्ही या ठिकाणी छोटासा शेड जरी तयार केला, म्हणजे तुमचं हे सर्व बजेट 5 ते 10 हजारमध्ये, खाली कोबा, वरती पत्रा आणि जाळी, अशा प्रकारचं तुमचं एकदम चांगल्या दर्जाचं 10,000पर्यंत एक तुम्ही तिला ठेवायसाठी जागा करू शकता। त्यानंतर तुम्ही तिच्यासाठी कुट्टी मशीन या ठिकाणी वापरू शकता, जी तुमचा चारा बारीक करण्यासाठी लागते। आणि जर तुम्ही कुट्टी मशीन घ्यायला गेलात तर एक सरासरी 20 ते 30 हजारमध्ये तुम्हाला कुट्टी मशीन येऊन जाईल। त्यानंतर दूध काढायसाठी जर तुम्हाला मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, पण शक्यतो तुमच्याकडे एक म्हैस असेल तर साहजिकच आपल्याकडचे जे शेतकरी लोक आहेत तर ते स्वतःच घरी त्याचं हाताने दूध काढतात। त्यामुळे तुम्हाला जो खर्च तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता किंवा त्याला तुम्ही टाळू शकता। आता आपण म्हैस घेतली, तिला राहायला शेड केलं,
कुट्टी मशीन घेतली, त्यानंतर आपण या ठिकाणी सर्व गोष्टीचं या ठिकाणी नियोजन केलं. आता बघा, आपण म्हैस जणल्यानंतर या ठिकाणी म्हैस जणल्यानंतर पूर्ण 1 वर्षाचं गणित या ठिकाणी आपण हिशोब काढणार आहोत. आता बघा, समजा आपण गाभण म्हैस आणली किंवा या ठिकाणी एक नुकतंच जणलेलं म्हैस आणली, तर बघा तिला दिवसाला 15 लिटर दूध भेटणार आहे, बरोबर. 15 लिटर दुधामधून 3 लिटर दूध या ठिकाणी ते पारडूला आपण देणार आहेत. 3 लिटर दूध पारडू पिणार, शिल्लक राहिलं 12 लिटर दूध. आता 12 लिटर दुधामधून म्हणजे 12 लिटर दूध जर आपण या ठिकाणी विकलं, तर बघा एक साहजिक भाव चालू आहे 60 रुपयाच्या आसपास. रिटेलचा भाव चालू आहे, म्हणजे डायरेक्ट गिरायकाला देणं 60 रुपयाच्या आसपास चालू आहे. आणि जर आपण डेअरीला दिलं आणि तुमच्या म्हशीचं फॅट ह्या ठिकाणी चांगलं लागलं, तर तुम्हाला या ठिकाणी सरासरी 50 रुपये प्रति लिटरचा भाव भेटू शकतो. जर तुमच्याकडं 12 लिटर दूध दिवसाला भेटतं आहे आणि 50 रुपयांनी भाव तुम्हाला भेटतो आहे, तर 12 × 50 त्या ठिकाणी तुम्हाला 600 रुपये दिवसाला दुधापासून उत्पन्न भेटणार. आता झालं हे आपल्याला दूध किती भेटणार दिवसाला याचं गणित आपण बघितलं, पण हा संपूर्ण आपला फायदा आहे का? तर अजिबात नाही. कारण की त्यामध्ये आपल्याला चारा असेल, पशुखाद्य असेल, ज्याला आपण सरकी ढेप म्हणतो, त्यानंतर आपलं मिनरल मिक्सचर असेल आणि सुका चारा असेल. तर त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी एक एक ॲड करत जाऊया आणि आपल्याला शिल्लक नफा किती निघतो हे या ठिकाणी बघूया. आता बघा, आपल्याकडं एक म्हैस आहे, तर आपल्याला साहजिकच पशुखाद्य या ठिकाणी 4.5 किलो दिवसाला लागेल, म्हणजे जे आपली सरकी असेल किंवा ढेप असेल. जर आपण ती 30 रुपये प्रति किलोने पकडली, तर 4.5 किलो × 30 रुपये, तर 135 रुपयाचं आपल्याला दिवसाला पशुखाद्य लागेल. त्यानंतर हिरवा चारा. आता हिरवा चारा बघा, तिला सरासरी 20 किलोच्या आसपास लागेल, कमी जास्त लागू शकतो, पण आपण एक सरासरी अमाऊंट पकडली आहे. तर बघा 20 किलो दिवसाला, तर 1 किलो 3 रुपयाच्या हिशोबाने आपण पकडला आहे, आणि 20 × 3 तर 60 रुपयाचा आपल्याला हिरवा चारा लागेल. त्यानंतर सुका चारा 10 रुपये किलो गुणुले आपल्याला या ठिकाणी 10 किलो 4 रुपये किलोने भेटला, तर सुक्या चाऱ्याचा आपल्याला 40 रुपये खर्च लागला. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिनरल मिक्सचर लागलं 100 ग्रॅम, जे आपल्याला सरासरी 30 रुपये पकडू आपण. आपण एक अंदाज काढला, तर 265 रुपये आपल्याला याचा दिवसाचा खर्च येतो आहे. 265 रुपये आपल्याला दिवसाला खर्च आला. ते आता आपण 600 रुपयामधून वजा करूया. जर 600 रुपयामधून आपण 265 रुपये वजा केले, तर आपल्याला निव्वळ नफा जो आहे या ठिकाणी 335 रुपये दिवसाकाठी या ठिकाणी शिल्लक राहतो आहे. आता जर आपण महिन्याचा हिशोब केला, तर एक सरासरी या ठिकाणी बघा 335 × 30 असा आपला महिन्याचा हिशोब, आणि असा आपण किती दिवस चालवणार आहे, तर 4 महिन्याचा उत्पन्न या ठिकाणी बघणार आहोत. कारण की सुरुवातीचे 4 महिने म्हैस तुम्हाला चांगलं दूध देईल, त्यानंतर पुढचे 3-4 महिने दूध कमी होईल, आणि परत 2-3 महिने आणखी कमी होईल. त्यामुळे आपण इतकं जे दूध आहे हे पहिले 4 महिने पकडलं, आणि जर आपल्याला 600 रुपये दिवसाला 600 रुपयाचं दूध भेटलं, 265 रुपये खर्च गेला, तर आपल्याला 4 महिन्यामध्ये म्हणजे सुरुवातीच्या 4 महिन्यात 40,200 रुपयाचा निव्वळ नफा या ठिकाणी शिल्लक राहील. काय म्हणतोय पुन्हा ऐका, पहिल्या 4 महिन्याचं जे उत्पन्न आहे आपलं पारडू जन्माला आल्यानंतरचं 40,200 रुपये एक सरासरी उत्पन्न किंवा निव्वळ नफा सगळं खर्च वजावून आपल्याजवळ शिल्लक राहतो आहे. आता त्यानंतर आपण 5व्या महिन्यापासून ते 7व्या महिन्यापर्यंत म्हणजे पुढचे 3 महिन्याचं आपण गणित बघूया. आता बघा, आपलं जे दूध आहे ते या ठिकाणी 15 लिटरवरनं 12 लिटरवर या ठिकाणी 15 लिटरवरनं 13 लिटरकडे आलं आहे, आणि आपण काय करणार की 3 लिटर पुन्हा पारडाला गेलं आणि 10 लिटर आपल्याजवळ दूध आपल्याकडे शिल्लक राहिलं. आता 10 लिटर दिवसाला दूध आहे, 50 रुपये लिटरने आपण विकलं, तर 500 रुपये दिवसाला आपल्याला भेटत आहेत. त्यानंतर आपण पशुखाद्य थोडं कमी केलं, 2 किलो दिवसाला पशुखाद्य गुणुले 30 रुपये, 60 रुपयाचं पशुखाद्य, ओला सुका चारा आणि मिनरल जसं की आपण पहिल्यांदा पकडलं होतं 130 रुपये, तितकंच आपण पुन्हा पकडूया 130 रुपये. आणि जे पारडू आहे
आता ते सुद्धा आपलं मोठं झालं असेल, त्यामुळे त्याला पण आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये खाद्य द्यावं लागेल. त्यामुळे आपण 40 रुपये त्याचा देखील खर्च पकडला. असे करून 230 रुपये आपल्याला या ठिकाणी खर्च आला दिवसाचा. आणि जे दुधाचं उत्पन्न होतं 500 रुपये. आता 500 रुपयामधून आपण 230 रुपये खर्च करूया. तर बघा, 500 रुपयामधून 230 रुपये खर्च गेला तर 270 रुपये आपल्याला दूध विकून निव्वळ नफा या ठिकाणी भेटणार आहे. आणि 270 गुणिले 30 म्हणजे महिन्याचा हिशोब काढला तर 8,100 रुपये महिना. आणि जर आपण हे 3 महिन्यासाठी बघितलं तर 24,300 रुपये आपल्याला निव्वळ नफा या ठिकाणी 24,300 पुढच्या 3 महिन्यात भेटणार आहे. बघा, पहिले 4 महिन्याचा हिशोब वेगळा, पुढच्या 3 महिन्याचा हिशोब वेगळा, असं करून आपण संपूर्ण हिशोब, संपूर्ण खर्च आणि शेवटला तुम्हाला हिचा जो रिकामा वेळ आहे तो देखील आपण यात ॲड करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला नाही तर तुमचं गणित या ठिकाणी संपूर्ण चुकून जाईल. आता बघितलं आपण पहिल्या 4 महिन्याचं उत्पन्न 40,200 रुपये, त्यानंतर 24,300 पुढच्या 3 महिन्याचं. आता या ठिकाणी 8व्या ते 9व्या महिन्याचं उत्पन्न आपण बघूया, म्हणजे पुढच्या 2 महिन्याचं आपण या ठिकाणी उत्पन्न खर्च बघूया. पण त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जे लोक नवीन असेल त्या प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला कमेंट करून सांगा. काय की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात प्रत्येकाने कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला लाईक का करायचं आहे की आपल्याला खूप मेहनत लागते, तरी देखील आपण अशा व्हिडिओ आणत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे. आता बघा, पुढचे 2 महिने म्हणजे 8वा ते 9वा महिना. आता ह्यामध्ये आपलं दूध आणखी आटून या ठिकाणी कमी झालं, म्हणजे फक्त 10-11 लिटर राहिलं. त्यातून देखील आपण 2 लिटर दूध या ठिकाणी पारडाला दिलं. मग 8 लिटर दूध आपल्याजवळ शिल्लक राहिलं. आता 8 लिटर दूध 50 रुपये लिटरने जर आपण विकलं तर 400 रुपये दिवसाला आपल्याला उत्पन्न भेटेल. आणि जर खाद्याचा विचार केला तर 1 किलो पशुखाद्य 30 रुपयाने आपण तिला दिलं. त्यानंतर चारा, मिनरल मिक्सचर किंवा सुका चारा असेल तो 130 रुपये आपल्याला लागला. आणि पारडाचा जो आपला खर्च होता 40 रुपये तो आपण या ठिकाणी पकडला. असे मिळून आपल्याला एक सरासरी 200 रुपये दिवसाचा खर्च आला. म्हणजे 400 रुपये आपल्याला दिवसाला दूध विकून भेटले होते, त्यातून 400मधून 200 रुपये वजा केले तर आपल्याजवळ निव्वळ नफा या ठिकाणी 200 रुपये शिल्लक राहिला. आता 200 रुपये आपल्याजवळ शिल्लक राहिला तर आपण महिन्याचा हिशोब काढूया. 200 गुणिले 30 बरोबर 6,000 रुपये महिना. आणि जर आपण 2 महिन्याचा हिशोब काढला तर 12,000 रुपये आपल्याला या ठिकाणी काय तर 12,000 रुपये 2 महिन्याचा नफा निघेल. आता आपण हे सगळ्या महिन्याचा हिशोब किंवा नफा एकत्र करूया आणि आपण एकत्र उत्पन्न बघूया. पण त्या अगोदर दुसऱ्या पण काही आपल्या गोष्टी आहे त्या तुम्हाला मी सांगतो. बघा, आता या ठिकाणी 40,200 रुपये पहिल्या 4 महिन्याचं उत्पन्न, 24,300 पुढच्या 3 महिन्याचं उत्पन्न, 12,000 रुपये पुढच्या 2 महिन्याचं उत्पन्न. असं जर आपण सर्व उत्पन्न एकत्र केलं तर 76,500 रुपये आपल्याला या ठिकाणी 9 महिन्यात भेटले. आता 9 महिन्यात म्हणण्यापेक्षा 1 वर्षामध्ये आपण पकडूया, म्हणजे एका वेताचा नफा आपण या ठिकाणी पकडूया. का? कारण की पुढचे 3-4 महिने ही जी म्हैस आहे या ठिकाणीचा रिकामा वेळ म्हणू शकतो आपण. त्यामुळे पुढचे 3 महिने आपल्याला दूध या ठिकाणी भेटणार पण नाही आहे, बरोबर. त्यामुळे आपण एक सरासरी 12 महिन्याचा हा उत्पन्न किंवा खर्च पकडून चालूया. आता त्यानंतर आपल्याकडे एक म्हैस होती आणि एक लहान पारडी होती. तिच्यापासून आपल्याला सरासरी 2 ट्रॅक्टर खत भेटलं. म्हणजे 5,000 रुपये ट्रॅक्टरने जर आपण खत विकलं तर आपल्याला 10,000 रुपये खताचे भेटले. आणि आपली जी पारडी होती, जर आपल्याकडे पारडी निघाली तर ती मोठी होऊन तुम्ही साहजिकच 70-80 हजारला विकू शकता. पण तिला मोठं व्हायला वेळ लागतो. त्यामुळे एक आपण कमीत कमी एक 10,000 रुपये किंमत सध्याच्या लेवलला पकडली आहे. कारण की तिचा आपण चारा पकडत नाही आहे. तर पारडीचा 10,000 रुपये उत्पन्न आणि खताचं जे आहे या ठिकाणी 10,000 रुपयाचं खत तुम्हाला भेटणार आहे. असे मिळून तुम्हाला 96,500 निव्वळ नफा या ठिकाणी भेटला. आता 96,500मधून तुमचं या ठिकाणी 3,000 रुपये डॉक्टर किंवा औषधामध्ये तुमचा खर्च गेला. त्यानंतर 3,500
तुमचं या ठिकाणी इतर सर्व खर्च गेला, छोटा मोठा खर्च आपण या ठिकाणी 3,500 रुपये अतिरिक्त पकडून घेतला आणि जर आपण 6,500 रुपये हा सर्व खर्च वजा केला तर निव्वळ नफा आपल्याजवळ 90,000 रुपये शिल्लक राहतोय। अजून यामध्ये जर आपण घरचा चारा जर दिला, म्हणजे बघा साहजिकच जे लोक म्हैस पाळत आहे किंवा जे लोक गावाकडे आहेत तर एक साधारणसं कॉमन सेन्स आहे की त्यांच्याकडं ऑलरेडी जास्तीत जास्त लोकांकडं ऑलरेडी त्यांचा घरचा चारा असतो। म्हणजे असं कोणी नाही की जो म्हैस पालन करतोय आणि त्याच्याकडं शेतीच नाही आहे, असं पण असू शकतं। पण खूप कमी लोक असेल की जे म्हैस पालन करताय आणि त्यांच्याकडे शेती नाही आहे, आणि बहुतांश लोकांकडं शेती आहे आणि घरचा चारा या ठिकाणी त्यांच्याकडं असतो। त्यामुळे तुमचा जो चाऱ्याचा खर्च आहे या ठिकाणी वजा होऊ शकतो, त्यामुळे तुमचं जे उत्पन्न आहे या ठिकाणी वाढू शकतं। आणि हे जे आपण उत्पन्न असेल किंवा खर्च असेल हा आपण एक सरासरी अंदाजा लावायचा प्रयत्न केलेला आहे। वेळेनुसार, ठिकाणानुसार किंवा काही इतर गोष्टीनुसार यामध्ये खूप मोठी तफावत म्हणजे खूप मोठा फरक देखील असू शकतो। आता आपण हे तोंडी किंवा कागदोपत्री काढलेला हिशोब आहे, पण बघा मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही म्हैस पालन किंवा कोणताही व्यवसाय करशाल त्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची रिसर्च करा, म्हणजे स्वतः तुम्ही माहिती काढा। कारण की तोंडी किंवा कागदी हिशोब काढणं खूप सोपा असतो, बरोबर, पण रिअलमध्ये जेव्हा आपण हा व्यवसाय करतो त्यामध्ये तुम्हाला एक नवीनच संकट तुमच्यासमोर येऊ शकतं किंवा नवीन खर्च तुमच्यापुढे उभा राहू शकतो। त्यामुळे एक प्रत्यक्षात करणं आणि कागदोपत्री हिशोब काढणं यामध्ये खूप मोठा फरक असतो। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करशाल त्या अगोदर त्याची तुम्ही पुरेपूर माहिती घ्या। ऑफलाईन ऑनलाईन तुम्ही माहिती तुम्हाला जेवढी भेटेल तेवढी घ्या, फार्मला तुम्ही व्हिजिट करा आणि तुमची स्वतःची देखील तुम्ही या ठिकाणी माहिती तुम्ही गोळा करा। कारण की तुम्ही इतके लाखोची जर गुंतवणूक करतायत तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही मी व्हिडिओ बनवतोय किंवा माझ्यासारखे असे भरपूर लोक व्हिडिओ बनवत आहेत तर पैसा तुमचा आहे। तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतःचा देखील या ठिकाणी निर्णय तुमचा गरजेचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवत असाल तर तुम्ही देखील एक साहजिक तुमचं माहिती काढणं तुमचं कर्तव्य आहे। त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय करशाल तर त्या अगोदर पुरेपूर माहिती गोळा करा, एक तुम्ही त्याचा अंदाजा काढा की तुम्हाला हा व्यवसाय कितपत जमल आणि कितपत सक्सेस होईल, आणि तुम्हाला या ठिकाणी पैसा तुम्ही गुंतवत आहेत तर त्याची रिस्क किंवा जबाबदारी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता की नाही, अशी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी काढा आणि त्यानंतरच तुम्ही कोणताही निर्णय घ्या। सोबतच आपण बघा येणाऱ्या काळात संपूर्ण या ठिकाणी बघा शेती असेल, कुक्कुटपालन, शेळी किंवा म्हैस पालन किंवा गाय पालन असे संपूर्ण जे व्यवसाय आहे त्यांच्याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप फ्रीमध्ये माहिती या ठिकाणी देणार आहे। जर तुम्हाला येणाऱ्या काळात आपले असेच व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, आणि येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून या ठिकाणी कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा। धन्यवाद।